एक अनोख्या लग्नाची गोष्ट भाग 10. मंगलताई ही किचनमधले काम उरकून त्यांच्या रूममध्ये आल्या. त्यांनी पूजाला फोन लावला. पूजा ऑफिसला जायची तयारी करत होती. तिचा फोन वाजला. तिने तो रिसीव्ह केला. हॅलो पूजा, मंगलताई बोलल्या. हो बोला ना, ते एंगेजमेंटची शॉपिंग उद्या करूयात. तुला चालेल ना? हो चालेल, पूजा बोलली. बरं मग दुपारी जायचे, तसं तू ऑफिसमध्ये सांगून ठेव, मंगलताई बोलल्या. हो ठीक आहे. तुम्ही कशा आहात आणि बाकी सगळे? पूजाने विचारले. मी ठीक आहे, बाकी सगळे पण ठीक आहे. तू कशी आहेस? आईला सांग फोन करत जा, पूजाही बोलली. थोडा वेळ गप्पा मारून तिने फोन ठेवला. पूजा बेटा, कोणाचा फोन होता? आईने विचारले. ते शॉपिंगसाठी सासूबाईंनी फोन केला होता. त्या बोलल्या, आईला सांग फोन करत जा. पूजा आईची गाल ओढत लाडातच बोलली. हो का? आई बोलली. चल मी निघते. पूजा बोलून ऑफिसला आली. राघव जिमवरून घरी आला. फ्रेश होण्यासाठी रूममध्ये आला. फोन चेक केला. त्याने परत पूजाला कॉल लावला. फोन लागला नाही. मॅडमना खूपच राग आलेला दिसतोय. काही खरं नाही. तो शॉवर घ्यायला गेला. आवरून सगळे ऑफिसला आले. कालच्या घडल्या प्रकारात ऑफिसमध्ये लक्ष देता आले नाही. राघव आज पूर्ण दिवस बिझी होता. मीटिंग आणि साईड व्हिजिटमध्ये त्याचा वेळ कसा गेला त्यालाच समजले नाही. पूजाने रविवारी एंगेजमेंट आहे ऑफिसमध्ये सगळ्यांना सांगितले. तिला लागणारे हाफ डे आणि सुट्टी त्याबद्दल सरांना आधीच कल्पना दिली होती आणि त्यांच्याकडून परवानगी घेतली. कामात तीही बिझी झाली. रागात तिने राघवचा नंबर ब्लॉक केला. ते अनब्लॉक करायचे तिच्या डोक्यातूनच निघून गेले. ती ऑफिस सुटल्यावर बराच वेळ राघवची वाट पाहत थांबली होती. पण राघव काही आलाच नाही. तिचा मूड गेला. ती घरी निघून आली. राघवसोबत बोलणं न झाल्याने तिची मनातल्या मनात खूप तगमग होत होती. कुणाला काही सांगूही शकत नसल्याने चिडचिड होत होती. ती घरच्या कामात व्यस्त झाली. जेवण करून लवकर झोपून गेली. राघवला आज पण यायला उशीर झाला होता. पण आज विक्रांत विवेकही त्याच्यासोबत होते. तिघेही घरी आले. फ्रेश होऊन जेवण केले. राघव रूममध्ये आला. पूजाने ब्लॉक केले. राग माझ्यापेक्षा पण जास्तच दिसतोय. राघव विचार करतच झोपून गेला. त्याने दिवसभरात वेळ मिळेल तसा बाबांना कॉल केला होता. पूजाशी बोलणं होईल असे वाटले, पण ते बाहेर होते. राघव उठून सकाळी जिमला गेला. आज हेवी वर्कआउट करत होता. भाई, न सांगताच आलास? काही झाले आहे का? विहान काळजीने विचारत होता. कोणाशी तरी बोलले पाहिजे म्हणून पूजाने त्याचा नंबर ब्लॉक केला, हे विहानला सांगितले. विहान हसला. अरे सॉरी भाई, पण वहिनी तुला टफ फाईट देणार ह्या बाबतीत. तो हसत बोलला. विहान, तू वर्कआउट करतोस ना? राघव चिडूनच बोलला. काय चाललंय? दोघांच्या गप्पा विक्रांतने विचारले. काही नाही, ते भाई आज हेवी वर्कआउट करतोय, त्याचबद्दल बोलत होतो. विवेक दादा कुठे? विवेक दादू? विहान बोलला. तो नाही येणार आज, महाशय उठलेही नव्हते अजून, विक्रांत बोलला. तिघेही जिममध्ये व्यस्त झाले. बराच वेळाने ते घरी आले. आवरून सगळे नाश्त्यासाठी जमले होते. मंडेची मीटिंग कशी झाली विवेक? राघव बोलला. भाई सगळे ठीक आहे. पुढच्या महिन्यापासून प्रोजेक्ट सुरू होईल, विवेक म्हणाला. शांत ब्रेकफास्ट करा रे, खाण्याच्या वेळी तरी कामाबद्दल चर्चा नको, मंगलताई बोलली. विक्रांत तुला काय वाटतं? राघव बोलला. भाई कंस्ट्रक्शन पुढच्या महिन्यात सुरू करायला हरकत नाही, पण त्यांनी जे बजेट मांडले त्यात मला घोड वाटतोय. एकदा नीट खात्री करून घेऊनच पुढे निर्णय घेऊ, विक्रांत बोलला. ठीक आहे विक्रांत, तुम्ही नाश्ता करून या. आई मी येतो ग. चल रोहिणी काकू येतो. तो बोलून कारपाशी आला. विहान कॉलेजला जायला निघाला होता. विहान कॉलेज वरून ऑफिसला ये, राघव बोलून कारमध्ये बसून निघून गेला. विहान दादा मलाही सोडणार का? ऋतिक बोलला. हो चल. दोघेही निघाले. त्यांच्या मागोमाग विवेक विक्रांत ही कारमध्ये येऊन निघाले. विवेक भेटलास का स्वराला? विक्रांत ड्राईव्ह करत बोलला. हो भेटलो, भाईच्या एंगेजमेंटचे आमंत्रण दिले मी तिला, विवेक बोलला. विवेक घरची माहिती आहे ना? विक्रांत म्हणाला. हो विक्रांत, आई काय माहीत नाही, पण स्वरासोबत ती थोडी चिडक्या स्वरातच बोलत असते. आणि हो, भाईशी बोलणार आहे मी ह्या विषयावर. किती दिवस लव्ह मॅरेजला विरोध करतील हे घरचे? विवेक हो ते पण आहेच, विक्रांत नॉटी सुरात बोलला. दोघेही ऑफिसला आले. पूजा तिचे आवरून ऑफिसला निघाली. सगळ्या सासूबाईंसोबत शॉपिंगला जायचा प्लॅन होता, त्यामुळे आज हाफ डे घेतला होता आणि काम पूर्ण करण्यासाठी लवकरच ऑफिसला निघून गेली होती. पूजाने मस्त रियॉन फॅब्रिकचा नेव्ही ब्ल्यू कलरचा पटियाला सूट घातला होता. हलकासा मेकअप, केस क्लिप लावून मोकळे सोडले होते. कसे काय होईल? पहिल्यांदाच जातोय, भीतीने पोटात गोळा आला होता आणि राघवचा राग तर मनातच होता. ती कामात व्यस्त झाली. सर
आरती कॅबिनमध्ये येत बोलली, जे झाले त्यानंतर काही टेन्शनसारखे काही नाही ना आता? नाही. तरीही काळजी घे. काही वाटले की लगेच सांग. राघव बोलला, आजचं काम काय शेड्यूल? ती पूर्ण शेड्यूल त्याला सांगते. आज दिवसभर तो कामात व्यस्त होता. इच्छा असून सुद्धा शॉपिंगला जायला त्याला जमणार नव्हते. ठीक आहे आरती, सिपाईला पाठवून दे, राघव तिला बोलला. ती बाहेर निघून गेली. त्याने ऑफिसला येताना फुलांचा बुके पूजासाठी घेतला होता. त्याने पत्ता आणि नाव त्याला सांगितले आणि बुके तिला द्यायला सांगितलं. ठीक आहे साहेब बोलून तोही निघाला. राघव विक्रांतसोबत मीटिंग रूममध्ये गेला. प्रॅक्टिकल संपवून विहान कॉलेजमधून ऑफिसला न जाता घरी आला. तू डायरेक्ट जाणार होतास ना? रोहिणी बोलली. हो, ते चेंज करून आज जाईल. तुम्ही निघणार आहात का? विहान बोलून खोलीत गेला. हो, ताई पूजाला फोन करून निघायला सांगा. एकाच वेळेला शॉपमध्ये पोहोचू. रोहिणी बोलली. हो, राघवला कॉल केला आहे. तिला शॉपपाशी ड्रॉप कर म्हणून, मंगलताई बोलल्या. राघवने विहानला कॉल केला. हा भाई, विहान बोलला. विहान कुठे आहेस? राघवने विचारले. ते मी घरी आलोय. फ्रेश होऊन येतोय भाई ऑफिसला, विहान बोलला. ठीक आहे. विहान पूजाला तिच्या ऑफिसमधून पिक कर आणि शॉपिंगला घेऊन जा. राघव बोलला. भाई, वहिनी आधीच रागावली आहे. त्यात तुझ्या जागी मला पाहूनच अजूनच राग वाढेल. विहान दबक्या आवाजात बोलला. विहान, बोललोय तेवढंच कर. त्याने बोलून फोन कट केला. भाई काय यार, माझ्यावर राग काढायला नको. तो बोलून फ्रेश व्हायला गेला. सिपाईने पूजाच्या ऑफिस ॲड्रेसवर तिला बुके नेऊन दिला. पूजा मॅडम, सिपाई बुके देत बोलला. हा बोला, आपण कोण? पूजा बोलली. राघव सरांनी पाठवले आहे. सिपाई बोलला. ठीक आहे. तिने बुके घेतले. ते पाहून सगळे एका सुरात ओरडले. ओ लकी आहेस तू पूजा, श्वेता मॅडम चिडवतच बोलल्या. ती लाजली. काय बोलणार म्हणून फक्त हसली. तिनं ते फुले तिच्या डेस्कपाशी ठेवले. ग्रीटिंग कार्ड होते. ते ओपन केले. स्वारीचा मेसेज होता. एक फोन किंवा मेसेज केला नाही. स्वतः येऊन भेटले सुद्धा नाही. तिनं ते ग्रीटिंग कार्ड बॅगमध्ये ठेवले. थोड्या वेळाने पूजाला विहानचा कॉल आला. हॅलो, कोण बोलताय? पूजा बोलली. वहिनी, मी विहान. तुझ्या ऑफिस खाली थांबलो आहे. शॉपिंगला जायचे आहे ना? हो विहान भाऊजी, आलेच, बोलून तिने फोन ठेवला. सरांशी बोलून ती निघाली. विचार करतच पायरी उतरतच होती. सासूबाई बोलल्या, हे येतील, पण ह्यांनी विहानला पाठवले. तिचा राग काही केल्या कमी होत नव्हता. भेटून बोलून मनाची होणारी घालमेल शांत होईल असे तिला वाटले होते. पण विरुद्ध घडले. विहान त्याच्या बुलेटपाशी थांबला होता. पूजा त्याच्यापाशी गेली. बस वहिनी, त्याने बाईक सुरू केली. पूजा मागे बसली आणि ते निघाले. हे शॉपिंगला येणार नाही का? कसं विचारू हा विचार करत तिने धाडस करून विचारले. भाईची महत्वाची मीटिंग सुरू आहे म्हणून मला पाठवले. विहान बोलला. ठीक आहे. एवढे बोलून ती शांत झाली. वहिनी, एक विचारू का? विहान म्हणाला. हा विचारा ना, पूजा बोलली. भाईचा नंबर अनब्लॉक कधी करणार आहेस? आणि प्लीज, मी हे विचारले हे भाईला नको सांगूस. त्याचा वैयक्तिक प्रॉब्लेममध्ये त्याच्या इच्छेविरुद्ध कोणी पडले की तो अजून चिडतो. विहानने हिम्मत करून तिला विचारले. पूजाने डोक्याला हात लावला. अरे देवा, पूजा गोंधळून बोलली. रागात नंबर ब्लॉक केला, ते अजून अनब्लॉक केला नाही, ही गोष्ट तिच्या ध्यानात आली. काय झाले वहिनी? विहान ही टेन्शनमध्ये आला होता. नेमके कारण काय हे राघवने त्याला सांगितले नाही. ते मी विसरून गेले होते अनब्लॉक करायचे, ती घाबरूनच बोलली. विहान गालातच हसला. कमाल आहात दोघेही. हे नक्कीच कॉल मेसेज करत असणारे. पूजाला आता टेन्शन आले होते. शॉप समोर विहानने बाईक पार्क केली. तिने बॅगमधून मोबाईल काढला आणि राघवचा नंबर अनब्लॉक केला. मंगलताई, सुमन आणि रोहिणी काकू तिची वाट पाहत थांबल्या होत्या. त्यांनी तिला आवाज दिला. तिने मोबाईल बॅगमध्ये टाकला आणि त्यांच्याजवळ गेली. मागोमाग विहानही आला. राघव कुठे आहे? सुमन काकूने विहानला विचारले. काकू, भाई मीटिंगमध्ये बिझी आहे, त्यामुळे त्यांनी मला सांगितले. मी निघू का? तो बोलला. हो ठीक आहे, तसेही तुझे काही काम नाही, सुमन बोलल्या. त्या सगळ्या आत गेल्या. पूजाला दडपण आले होते. एवढं मोठं शॉप आपण पहिल्यांदाच आलोय. सोबत पण आपल्या वयाचे कोणी नाही. ती शांत रोहिणी काकू सोबत आत गेली. एवढ्या मोठ्या शॉपमध्ये शॉपिंगला जायचा कधी प्रश्नच आला नाही. पूजा पूर्ण गोंधळून गेली होती. राघव असायला हवे होते, ती मनातच बडबड करत होती. या शिंदेताई, खूप दिवसांनी येणे झाले. राघव साहेबांनी फोन केला होता. शॉप मालकांनी त्यांचे स्वागत केले. हो ना, कार्यक्रमच तसा आहे, सुमन बोलल्या. काहीतरी थंड ऑर्डर करा, त्यांनी तिथल्या कामगार माणसाला सांगितले. सगळे आत निवांत बसले. राघवची एंगेजमेंट आहे तर साड्या तशाच दाखवा, मंगलताई बोलल्या. हो ताई, काळजी करू नका, नवीन पॅटर्न मधलेच दाखवतो. पूजा शांत बसली होती. ह्या कोण मंगलताई?
शॉपचे मालक बोलला, ही राघवची होणारी बायको, हिच्यासाठी चांगल्यात चांगली साडी दाखवा. तसे एवढे वर्ष आम्ही तुमच्याकडूनच खरेदी करत आहोत. मंगलताई हसून बोलल्या. पूजाने हसून ओळख दाखवली. हो म्हणून त्यांनीही सगळ्यांसाठी साडी दाखवणी सुरू केले. एक एक करून सगळे साडीची चॉईस करत होते. विहान फोनवर बोलत उभा होता. कॉल संपवून तो ऑफिसला निघण्यासाठी बाईकवर बसला. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. हॅलो, हां बोल भाई, विहान बोलला. विहान, ड्रॉप केलेस का पूजाला तू? केव्हाचा? कॉल बिझी लागतोय तुझा, राघव बोलला. हो भाई, वहिनी, आई, मोठी आई आणि काकूसोबत आत गेलीये. विहान बोलला. तू तिथेच थांब. तिथून निघण्याआधी मला कॉल कर. ऑफिसला यायचे राहू दे, राघव बोलला. भाई, मी इथेच थांबून काय करू? एक तर तू इथे पाहिजेस. त्या वहिनीचा चेहरा उतरला आहे, विहान बोलला. विहान, सांगतोय तेवढंच कर, राघवने बोलून फोन ठेवला. विहानही गप्प शॉपमध्ये गेला. राघव ऑफिसमधून निघाला. पूजाची निवड सगळ्यांना आवडत होती. ती आधी शांत, नंतर हळूहळू तीही महिला मंडळमध्ये जॉईन झाली. सगळ्यांची शॉपिंग झाली. रिंग समेरीसाठी लेहंगा बघायचा की वेस्टर्न पाहूया ताई, रोहिणी बोलल्या. तुला काय वाटतं पूजा, सुमन बोलल्या. तुम्हाला जसे ठीक वाटेल. पूजा थोडी गोंधळलेली होती. वेस्टर्न पाहूयात मग, रोहिणी काकू बोलली. त्या वेस्टर्न क्लोथ डिपार्टमेंटमध्ये गेल्या. पूजासाठी तिच्या चॉईसचा पिकॉक ग्रीन स्ट्रॉन एम्ब्रॉयडरी केलेला सॅटिन इंडो वेस्टर्न गाऊन घेतला होता. चॉईस त्यानंतर स्टिचेस फिटिंगमध्ये अजून काही वेळ गेला. मंगलताईने ड्रायव्हरला कॉल केला. गाडी घेऊन यायला सांगितले. विहान थांबला होता. रोहिणी काकूने त्याला पाहिले. विहान, तू इथे? रोहिणी बोलली. आई, ते भाई बोलला थांब, विहान म्हणाला. त्याला यायचे तर आला नाही. तुम्ही उद्या जाणार आहेत ना शॉपिंगला? मंगलताई बोलल्या. हो मोठी आई, विहानने बोलून राघवला कॉल लावला. हॅलो भाई, शॉपिंग झाली, सगळे निघाले आहे, विहान बोलला. विहान, लोकेशन पाठवले आहे, तिथे पूजाला घेऊन ये, राघव बोलला. सगळे गाडीची वाट पाहत होते. ड्रायव्हरने येऊन सगळ्या पिशव्या कारमध्ये ठेवल्या. बस पूजा, सोडतो तुला, मंगलताई बोलल्या. ठीक आहे, पूजा बोलून कारच्या दिशेने गेली. मोठी आई, मी सोडवतो घरी वहिनीला, तुम्हाला फिरवून जावे लागेल, विहान बोलला. ते पण बरोबर आहे. ठीक आहे मग, सोडून लगेच घरी ये, सुमन काकू बोलून कारमध्ये बसल्या. हो काकू, विहानने बुलेट सुरू केली. पूजा मागे बसली. राघवने लोकेशन पाठवले होते, त्याने बाईक तिकडे वळवली. पूजाला आधी वाटले नवा रस्ता शॉर्टकट आहे, त्यामुळे तिने विचारले नाही. पण बराच वेळ अनोळखी रोड पाहून पूजाने विचारले, हा कोणता रोड आहे विहान भाऊजी? पूजा बोलली. ते शॉर्टकट आहे वहिनी, विहानने सांगायचे म्हणून सांगितले. विहानने एका हॉटेलसमोर येऊन बाईक थांबवली. इथे का आलोय आपण? पूजाने गोंधळून प्रश्नार्थक नजरेने विहानला विचारले. राघव समोरून येताना तिने पाहिले. त्याने व्हाईट कॅज्युअल शर्ट, ब्लॅक ट्राउझर्स, व्हाईट स्किनर, हातात वॉच घातले होते. सॉरी वहिनी, भाईचा हुकूम होता, कुणाला सांगू नको असे बोलला होता, विहान पूजाकडे पाहून बोलला. पूजाने राघवला पाहून न पाहिल्यासारखे केले. राघव दोघांपाशी आला. विहान भाऊजी, मला घरी सोडणार का? पूजा बोलली. पूजा, राघवने तिला प्रेमाने आवाज दिला. तिने दुर्लक्ष केले. विहान, डायरेक्ट घरी जा. त्याने विहानच्या डोक्यावर हात ठेवला आणि थँक्यू बोलला. तसे विहानने बाईक सुरू केली. हो भाई, आणि ऑल द बेस्ट वहिनी, बाय, तो खोडकर सुरात हसून बोलून निघून गेला. पूजा शांत उभी होती. चला आत, राघव बोलला. नाही, मला घरी जायचे आहे. ती हाताची घडी करून उभी होती. एवढा राग? बापरे राघव, तुझे काही खरं नाही, राघव तिच्याकडे पाहून बोलला. काय बोलतात? मला काही राग वगैरे नाही आला, पूजा लटक्या रागात बोलली. हो का? बरं चल, आपण TTMM करूया, राघव हसून बोलला. काही नको, उगाच जोक्स नका मारू. मी नाही हसणार, पूजा म्हणली. राघव गालातच हसला. बरं बाबा, त्याने हात पुढे केला. आत तर येशील प्लीज? तिने नाही अशी मान डोकावली. मी उचलून आत घेऊन जाईल, मला काही प्रॉब्लेम नाही, राघव गालात हसत होता. तसे रागातच तिने तिचा हात त्याच्या हातात दिला आणि ते आत आले. त्याने मस्त दोघांसाठी प्रायव्हेट कॅन्डल लाईट डिनर टेबल अरेंज केला होता. फ्रेंच हॉटेल, सो त्याने सगळ्या व्यवस्था आधीच करून घेतल्या होत्या. रेड हॉट सेप बलून्स सगळीकडे लावले होते, खालीही पसरवले होते. रेड रोजचा बुके टेबलवर ठेवला होता. स्लो रोमॅन्टिक म्युझिक बॅकग्राऊंडला प्ले होत होते. पूजा रोमॅन्टिक वातावरण पाहून आश्चर्यचकित झाली. तिने एक नजर राघववर टाकली. त्याने गोड स्माईल तिला दिली. दोघेही टेबलपाशी आले. त्याने रेड रोझेचा बुके तिला दिला. जे झाले त्यासाठी मला खरंच माफ कर, बोलून त्याने खुर्ची तिच्यासाठी मागे ओढली. तीही बसली. त्याला पाहूनच तिचा राग गेला होता, पण त्याच्या ह्या कृतीने ती अजूनच भरावून गेली.
तो समोर येऊन बसला. त्याला पाहून पूजाने डोळे पाणावले होते. पूजा यार सॉरी ना. राघव तिच्या हातावर हात ठेवून तिला शांत करत बोलला. सॉरी. पूजा बोलली. मी समजून न घेता जास्त रिॲक्ट झाले. झाले ते झाले. पूजा प्लीज एक स्माईल कर. तो हसून बोलला. तुझी स्माईल पाहण्यासाठी माझे मन आतुर झाले आहे. तशी पूजा गालातच लाजली. लाजून मान खाली घेतली. माझ्याकडे बघ, पाहू कशी लाजतेस. तोही तिला चिडवत बोलला. तिने हात मागे घेतला. चेहरा लपवत गालात हसत इकडे तिकडे पाहत होती. राघवने डिनर मेन्यू आधीच ऑर्डर केला होता. वेटर तो घेऊन आला. दोघे गप्पा मारत डिनर एन्जॉय करत होते. जेवण करून दोघेही बसले. स्लो म्युझिक सुरू होते. पूजा, वर्ल्ड यू लाईक टू डान्स. तो डावा हात पुढे करत बोलला. तिनेही हात त्याच्या हातात तिला दिला. दोघेही डान्स फ्लोअरवर आले. रोमॅन्टिक गाणे सुरू होते. राघव तिला जवळ घेत त्याने त्याच्या एका हातात विडघा तिच्या कमरेभोवती नेला. तिला स्वतःजवळ ओढले. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर सरकन काटा लागल्यासारखे झाले. अंगावर रोमॅन्टिक शहारा आला. पूजाचे हृदय जोरजोरात धडकत होते. राघव एकटक तिच्या डोळ्यात पाहत होता. तिचा उबदार श्वास त्याला जाणवत होता. दोघातले अंतर कमी झाले होते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. म्युझिक सुरू होते. ते स्लो रोमॅन्टिक डान्स करत होते. म्युझिक थांबले तसे दोघांची तंद्री तुटली. पूजा लाजून त्यांच्यापासून लांब झाली. खुर्चीमध्ये येऊन बसली. तसा राघवही त्याच्या अंगठा कपाळावर घासत टेबलपाशी येऊन खुर्चीमध्ये बसला. काही वेळासाठी त्यांना आसपासच्या जाग्याचा विसर पडला होता. स्वीटमध्ये काय खाणार, त्याला काय बोलावे समजत नव्हते. तिच्या त्या स्पर्शाने तोही सुखावला होता. आईस्क्रीम चालेल मला. पूजा मान खाली घालूनच बोलली. त्याने तिच्यासाठी आईस्क्रीम ऑर्डर केली. आईस्क्रीम खाऊन थोड्या वेळाने दोघेही निघाले. चालत ते कारपाशी आले. नेहमीसारखे त्याने तिच्यासाठी कारचा डोअर ओपन केला. थँक्यू म्हणून ती आत येऊन बसली. तोही आत आला आणि कार सुरू करून दोघेही घरी निघाले. विहान बोलला नसता तर माझा नंबर अनब्लॉक केला नसतास ना. अवघड आहे माझे. राघव चेष्टेने बोलला. ती हसली. सॉरी, ते मी परत कॉल केला, तुम्ही रिसीव्ह नाही केला ना, म्हणून रागात मी नंबर ब्लॉक केला आणि दुसऱ्या दिवशी कामाच्या गडबडीत विसरून गेले अनब्लॉक करायचे. तुमचा कॉल येत नाही म्हणून चिडचिड होत होती आणि रागही आला होता. विहान भाऊजी बोलले तेव्हा लक्षात आले माझ्या. पूजा डोक्याला हात मारून बोलली. राघव हसत होता. काही खरं नाही. पण काय झाले होते तुम्ही सांगितले नाही. डायरेक्ट येऊन तुमच्यातला अँग्री यंग मॅनच दिसला. पूजा बोलून गेली. बिझनेसमध्ये असे छोटे मोठे वाद होतच राहतात. भोसले म्हणून आहे, त्याचा माणूस होता. तो जमिनीवरून वाद झाला तर त्याने तुझ्याशी संपर्क करून पाहिला. अनोळखी व्यक्तीसोबत बोलताना विचार करत जा. पूजा, तुला काही झाले तर मला सहन होणार नाही. तिच्याबद्दलची काळजी राघवच्या डोळ्यात आणि त्याच्या आवाजातून तिला दिसत होती. पूजा एकटक त्याकडे पाहत होती. त्याने तिचा हात स्वतःच्या हातात घट्ट पकडून कारच्या गिअरवर ठेवला. तुम्ही असताना काही नाही होणार मला. तिच्या दुसऱ्या हाताने त्याच्या हात टॅप करत पूजा बोलली. त्याने तिचा हाताचा किस घेतला. आय लव्ह यू पूजा, माय फ्लाइंग बर्ड. राघव बोलला. ती लाजून खिडकीबाहेर पाहू लागली. त्याने तिचा हात अजूनच घट्ट पकडला. राघवने तिला घरापाशी येऊन सोडले. कार थांबून तो तिच्या सोबत चालत घरापाशी आला. बराच उशीर झाला होता. तिने बेल वाजवली. बाबांनी दरवाजा उघडला. मी निघतो म्हणून त्याने बाहेरूनच निरोप घेतला आणि कारमध्ये बसून निघून गेला. बाबा सॉरी, तुम्हाला न सांगताच. पूजा हलकेच आवाजात बोलली. तसे राघवने आधीच कल्पना दिली होती आम्ही शॉपिंग नंतर रात्रीचे जेवण करायला जाणार आहात ह्याची. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. तर मित्रांनो, भाग कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील भागात लवकरच. धन्यवाद.